सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं होतं अजित पवार यांच्याबाबत आणि त्याच वक्तव्याबाबत आज सकाळी शरद पवार यांना बारामतीमध्ये पत्रकारांनी एक प्रश्न विचारला। त्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी अजित पवार हे आमचे नेते आहेत असं वक्तव्य केलं होतं। मात्र 5च तासात राष्ट्रवादी नक्की कोणाची, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नक्की कोणाचे, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। शरद पवारांनी नुकतीच त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर सुप्रिया ताई सध्या आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही सुद्धा काल तुमची भूमिका स्पष्ट केली की राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही। नेमकं काय सांगायचंय ताई, तुम्ही सत्तेत आहात का विरोधात आहात? मी वास्तव बोलते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेब स्थापनेपासून त्याचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्रामध्ये आता माननीय जयंत पाटील हे पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत। लाखो कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रेम विश्वास, मतदारांनी प्रेम विश्वास दाखवला आणि 24 वर्ष सातत्याने महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संविधानाच्या चौकटीत राहून केलेला आहे। अर्थातच आम्ही केंद्रातही विरोधी पक्षातच आहोत आणि महाराष्ट्रातही विरोधी पक्षातच आहोत। मात्र ताई, तोच कार्यकर्ता आज संभ्रमात आहे, कारण आपण बघतोय की राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार नक्की हे म्हणजे कुठले पक्षाचे आहेत? मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला 9 आमदार आणि 2 खासदार यांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे जो आमच्या विचारधारेला पटणाऱ्यासारखा नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर त्यांना काही क्लॅरिफिकेशन्स पक्षाने मागितलेले आहेत, एक, आणि दुसरं त्यांची ही भूमिका पक्षाला मान्य नाही म्हणून केंद्राचे जे स्पीकर आहेत लोकसभेचे आणि महाराष्ट्राचे जे स्पीकर आहेत विधानसभेचे त्यांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांची ही भूमिका पक्षाला मान्य नाही असं आम्ही पत्र ठामपणे, त्यांनी हा निर्णय घेतला जो आम्हाला योग्य वाटला नाही, कारण का आमच्या विचारधारेच्या चौकटीत तो बसत नाही म्हणून ती आम्ही पहिल्या दिवसापासून अतिशय पारदर्शकपणे ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यात कुठलाही बदल आत्तापर्यंत झालेला नाही। संभ्रम जर असेल तो कदाचित काही लोकांच्या इंटरप्रिटेशनचा असेल, वास्तव जे पहिल्या दिवसापासून आहे ते आजपर्यंत तेच आहे। परंतु ताई, जर आपण बघितलं तर अजित पवारांचं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे का? मग अजितदादांचं नेतृत्व हे संपूर्ण महाराष्ट्रालाच मान्य आहे ना। सगळ्या पक्षांमध्ये अनेक चांगले नेते असतात आणि प्रत्येकामध्ये चांगले गुण असतात। आम्ही अटल बिहारी वाजपेयींचंही नेतृत्व मान्य केलंच, ND पाटलांचंही मान्य केलंच। त्यामुळे असंख्य नेते वेगळ्या वेगळ्या पक्षातही असतात, त्याचं नेतृत्व किंवा त्यांच्यामधले चांगले गुण हे त्यातले राज्य जिल्हा ज्या पद्धतीने ते काम करतात ते नेतृत्व समाजाला मान्यच असतं। ताई, तुम्ही म्हणताय दादांचं नेतृत्व तुम्हाला मान्य आहे, मात्र हेच अजितदादा पवार किंबहुना इतर जे 9 मंत्री आहेत आता ज्यांनी शपथ घेतलेली आहे ते सातत्याने पक्षाच्या विरोधात बोलतायत, किंबहुना शरद पवारांच्या विरोधात बोलताय। आपण ऐकलं सुरुवातीलाच अजित पवारांचं भाषण असेल किंबहुना छगन भुजबळांचं असेल, इतर नेत्यांचं सुद्धा आता ठोकपणे ते येऊन शरद पवारांच्या विरोधात किंबहुना पक्षाच्या विरोधात बोलताय। मग पक्षाने आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही? एकतर तुम्ही म्हणता तितक्या वेळा ते कोणी विरोधात बोललेलं नाही। पहिल्या एक सभेत METच्या सभेत जरूर सगळे ते विरोधात बोलले, ज्याचं प्रचंड दुःखही आम्हाला झालं, कारण का ते जे आरोप होते ते बरेचसे काही लोकांचे आरोप वास्तवतेपासून दूर होते। ज्या ताटात आपण अनेक वर्षे एकत्र जेवलो त्यामध्येच खरं तर ज्या पद्धतीने जे आरोप झाले ते आम्हालाही वेदना देणारे होते, कारण का काही त्यांनी मन मोकळं केलं, त्यांचा अधिकार येतो, पण काही आरोप हे न पटण्यासारखेही होते। त्याच्यामुळे त्या एका सभेत काय बोलले त्याच्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टीचं स्पष्टीकरण बऱ्याच लोकांकडून आलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच गोष्टी परत परत उगाळून महाराष्ट्रातली ना महागाई कमी होणार आहे, ना बेरोजगारी कमी होणार आहे, ना कांद्याचा भाव त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला मिळणार आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा आज भारताच्या आणि राज्याच्या समोर खूप मोठी आव्हानं आहेत। महाराष्ट्रात दुष्काळ जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे दुष्काळ हा तातडीने जाहीर झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे, हे विषय मला तरी जास्त महत्त्वाचे वाटतात। ताई, तुम्ही जे विषय सांगता आहे
रोजगारीचे, बेरोजगारीचे किंबहुना आता पाऊस बघतोय, दुष्काळ आहे, अनेक प्रश्न तुम्ही जे सांगतायत अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हेच प्रश्न विरोधकांनी मांडायचे असतात. मात्र राज्यामध्ये कोण विरोधक आहे हेच जनतेला समजत नाहीये. तर किंबहुना जनतेचे जे मनातलं संभ्रम आहे की राष्ट्रवादी सत्तेत आहे का विरोधात आहे ते ॲटलिस्ट क्लिअर करा. तुम्ही म्हणताय राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नाही, तर दादा आपण बघतोय की उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्ही म्हणताय की नाही आम्ही विरोधात बी, असं कसं होऊ शकतं ताई? माझी भाषणं जर रोज फॉलो केली, माझी रोज, तर तुम्हाला कळेल मी दुष्काळाबद्दल बोलते. मी गेले 4 महिने कांद्याच्या भाव आणि कांद्याच्या पॉलिसीबद्दल बोलते. मी महागाईबद्दल बोलते, मी बेरोजगारीबद्दल बोलते. तुमच्याही चॅनलने अनेक वेळा माझी भाषणं दाखवली असतील आणि मी ही स्वतः पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे मला नाही वाटत की महाराष्ट्राला असा प्रश्न पडत असेल की सुप्रिया सुळे विरोधात आहे का सरकारच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे माझा स्टँड पहिल्या दिवसापासून क्लिअर आहे, जो मी कृतीमधून दाखवलेला आहे, माझ्या भाषणामधून दाखवलेला आहे. आणि माझी लढाई ही कोणत्या व्यक्तीबद्दल नाही आहे, त्या प्रवृत्ती, तो विचार आणि त्यांच्या चुकीच्या पॉलिसींबद्दल माझा त्यांना विरोध आहे. ताई सत्तेत सध्या दादा सुद्धा आहेत, मग त्यांचं नेतृत्व कुठेतरी कमी पडतोय का? जे प्रश्न तुम्ही मांडताय ते कुठेतरी सक्षम नाहीत हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी? कुठल्याही एका व्यक्तीवर आपण असे आरोप करतच नाही. प्रत्येकाचं काय असतं, साधारण जेव्हा आपण एखाद्या संघटनेचे अध्यक्ष असतो किंवा एका गव्हर्नमेंटचे अध्यक्ष असतो, त्याच्यामुळे द बक स्टॉप्स ॲट द टॉप. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं हे अपयश असं आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण टीममध्ये अनेक लोक असतात, पण मेन केंद्रबिंदू कोण आहे तर अर्थातच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे त्यांच्याच गव्हर्नमेंटमध्ये त्यांचे एक उपमुख्यमंत्री ट्विट करतात जपानमधून, त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री पियुष गोयलांना भेटतो आणि त्याला माहितीही नसतं की काय निर्णय घेतलाय. तिचा पॉलिसी पॅरालिसिस, म्हणजे कुणाचा कशाला मेळच नाही असं दिसतंय. आणि हे एकच नाही, अशी असंख्य उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते कन्सिस्टंटली. कांद्याच्या भावाबद्दल, टमाट्याच्या भावाबद्दल, आता साखरेचा तो निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे केंद्रातलं सरकार, महाराष्ट्रातलं सरकार ह्याच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन दिसत नाही. एक, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सकाळी एक उपमुख्यमंत्री एक गोष्ट 9 वाजता सांगतात, त्यांच्या विचाराच्या सरकारमधल्या कृषी मंत्री ज्याचा तो मेन विषय, त्याला बिचाराला काहीच माहिती नव्हतं. ही वॉज लॉस्ट. त्याच्यामुळे म्हणजे त्या बिचाऱ्या मंत्र्याला दिल्लीला पाठवतच कशाला, तुम्ही बिचाराला कॉम्प्रोमाइज केलं तुम्ही, हा माझा आरोप आहे या सरकारवर. आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री, त्यांना पण बिचारच म्हणावं लागेल, कारण का त्यांनी प्रेस 3 वाजता गेली. मग 9 ते 3 मध्ये असं काय घडलं? मग माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायला नको केंद्राच्या पियुष गोयलांनी सकाळीच 9 वाजता की तुम्ही मंत्री पाठवायची गरज नाही, आपण एकत्र मिळून रिझॉल्व्ह करू. आणि एवढं करून पियुष गोयलांनी 40% जो टॅक्स आहे तो कमी केलाच नाही आहे. त्याच्यामुळे कॉर्पोरेट टॅक्स 25% आहे. सगळे हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स आहेत ते 30%चा टॅक्स भरतात. आणि आमचा कष्ट करणारा अल्पउधारक जो शेतकरी आहे, जो कांदा पिकवतो, त्याला 40%चा टॅक्स लावता तुम्ही परदेशात पाठवला. कुठला न्याय मला सांगावं? ताई असेच संभ्रम आहे. खरं तर अजून एक वक्तव्य समोर येत आहे, त्याच्यामध्ये असं म्हणलेत चंद्रशेखर बावनकुळेजी की सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे मोदी सरकारला किंवा भाजपाला पाठिंबा देतील, असं वक्तव्य त्यांनी केलंय. कसं पाहता या वक्तव्याकडे तुम्ही आता? माननीय बावनकुळेंचा आज मी आभार मानते की त्यांनी आमचा पाठिंबा जो मागितलेला आहे. मला कौतुक एकाच गोष्टीचं वाटतं भारतीय जनता पक्षाचं, की त्यांचे 303 तिकडे आहेत, इथे 200 आहेत. मग सुखानी नांदा ना. त्यांना मला तर कधी कधी वाटतं की शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय मला वाटतं भारतीय जनता पक्षाला आमच्यावर विशेष प्रेमच आहे. आणि आम्ही जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते फार अस्वस्थ आहेत असं मला वाटायला लागलं. माझ्याकडे जर 300 खासदार असते आणि 200 आमदार असते तर मी कशाला दुसऱ्याच्या घरात लक्ष घातलं असतं. ताई शेवटचा प्रश्न विचारतो. या 9 आमदार जे सध्या मंत्री आहेत किंबहुना जे पक्षाच्या विरोधात बोलतायत, यांच्यावर पक्ष म्हणून आपण काही कारवाई करणार आहात का? दादांवर, अजितदादांवर, इतर? एक तर पक्षाच्या विरोधात माझ्या कानावर तरी METची सभा झाल्यानंतर कोणाचंच स्टेटमेंट माझ्या तरी वाचनात न आलंय न TV वर आलंय. त्याच्यामुळे एक जी सभा 1.5-2 महिन्यापूर्वी झाली, त्याच्यानंतर माझ्या वाचनात
काहीच आलेलं नाही आहे. तुमच्याकडे काही वेगळी बातमी असेल तर जरूर मला सांगा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे आम्हाला ॲक्शन त्यांच्यावर घ्यायची होती ती आम्ही ऑलरेडी घेतलेली आहे. आम्ही उत्तराची वाट बघतोय. पण शरद पवारांनी स्वतः पत्रकार परिषदमध्ये सांगितलेलं होतं की आम्हाला भाजप मान्य नाही, आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही. आणि अजित पवार जे करतायत मग काय, आज पवार साहेब बी म्हणतात की राष्ट्रवादीत फूट पडली नाही, तुम्हीही म्हणता, मग दादा काय म्हणजे भेटतात नाही, कधीतरी गुप्त बैठक होते, त्यांच्यामध्ये चर्चा होतं त्या माझी आणि दादाची आजपर्यंत कुठलीही भेट ही गुप्त झालेली नाही. साहेबांची झाली. तो माझा भाऊ आहे आणि माझ्या भावाला भेटायला मला काही गुप्त भेट करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यातले 9 आमदार हे जे मंत्री झालेले आहेत आणि 2 खासदार यांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे. त्याचा आम्ही त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. त्याचं उत्तर आम्हाला अजून आलेलं नाही. मला विश्वास आहे ते लवकरात लवकर येईल. म्हणून आम्ही स्पीकर साहेबांनाही विनंती केलेली आहे की शेड्यूल 10 प्रमाणे जो निर्णय घेतला पाहिजे तो त्यांनी लवकरात लवकर घ्यावा. भाऊ म्हणून तुम्ही दादांना विचारणार का, असं दादा तुम्ही का केलं, डायरेक्ट तुम्ही सत्तेत गेला, उपमुख्यमंत्री बनून भेटला, पण ताई तुम्हाला मान्य आहे ना दादा उपमुख्यमंत्री आहेत सत्तेत? आता तो प्रश्न मला असं वाटतं माननीय शिंदे साहेबांनीच त्याचं उत्तर द्यायला लागेल, कारण का त्यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आहेत. मला तो अधिकार कोणी दिलेला नाही, पहिला मुद्दा. आणि दुसरं, प्रोफेशनली आणि मला असं वाटतं संविधानाच्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला आपलं आयुष्य आणि निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे दादांनी त्याला जो योग्य वाटला तो निर्णय घेतला. आता त्या विचारधारेशी किंवा त्या ज्या पॉलिसी आहेत ज्या आज केंद्र सरकारच्या आहेत त्या मला मान्य नाही, कारण का माझा आरोप आहे केंद्र सरकारवर की तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कष्ट करणाऱ्यांच्या विरोधात आहे. ह्या देशामध्ये महागाई, बेरोजगारी, शिक्षण संस्था असतील किंवा शिक्षण हा विषय असेल, आरोग्य हा विषय असेल, यामध्ये फारसं काम झालेलं नाही. अनेक पॉलिसीजमध्ये सातत्याने कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य ह्याच्यामधले रोल्स हे ठरलेले होते आणि सातत्याने राज्यांचे अधिकार काढून घ्यायचा प्रयत्न हा त्यांच्या 303 खासदार आहेत म्हणून सातत्याने केंद्र सरकार करतं. त्याचा मी जाहीर निषेध करते. जरी राष्ट्रवादीतील जे कार्यकर्ते आहे किंबहुना राज्यातील जनता आहे ती संभ्रमात असली तरी पवार कुटुंबीय हे त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत की राष्ट्रवादीमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. एवढंच काय तर पवार कुटुंबीय एकमेकांवर सध्या टीका करताना देखील टाळताना दिसतंय. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.